ऑपरेशन टायगर 0.3 ची राज्यात पुन्हा चर्चा. विदर्भातही पक्षप्रवेशाची तयारी. विदर्भात जिल्हा परिषद सदस्य आणि नगरपालिकांसह महापालिकेतील अनेक नगरसेवक पक्षप्रवेशाच्या तयारीत. राज्यात पावसाळी अधिवेशन संपताच शिवसेनेच्या ऑपरेशन टायगर 0.3 ची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. नाशिकमध्ये या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचा दावा होतोय. दरम्यान या पार्श्वभूमीवर विदर्भातील राजकीय घडामोडींनाही वेग आलाय. विदर्भातील जिल्हा परिषद सदस्य आणि महानगरपालिकेसह नगरपालिकेतील काही नगरसेवक शिंदे सेनेत पक्षप्रवेशाच्या तयारीत आहेत. लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्व हा पक्षप्रवेश होणार आहे. विदर्भातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर शिवसेनेचे प्रवक्ते प्राध्यापक प्रकाश डवले यांनी या संदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. आगामी काळात विदर्भातही मोठे राजकीय बदल पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर आणि विकास कार्यावर संपूर्ण महाराष्ट्राचा विश्वास हा दिवसेंदिवस वाढत आहे. येत्या काही दिवसात अनेक महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती येथील नगरसेवक मोठ्या प्रमाणात शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये प्रवेश करतील आणि याची प्रचिती संपूर्ण महाराष्ट्राला येणारच आहे. आणि कुठल्या पक्षाचे हे सांगता येणार नाही, कारण एकनाथजी शिंदे साहेबांचं कार्य जे आहे ते गनिमी कावा पद्धतीने चालत असते आणि म्हणूनच ते राजकारणामध्ये यशस्वी आहे. तुम्हाला काही दिवसात कळेलच, काँग्रेसचे नगरसेवक आहे की उबाडाचे आहेत, विदर्भातले आहे, मराठवाड्यातले आहे, काही पश्चिम महाराष्ट्र, मुंबईचे आहे, संपूर्ण राज्यामध्ये साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास वाढत चाललेला आहे. सुरू आहे. आता लवकरच हे प्रवेश होतील, महाराष्ट्र बघेलच.